देशात हुकुमशाही सुरू झाली आहे. भीती वाटल्याने वांगचुक यांना घेऊन गेला. संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात. दिल्लीतील सोनम वांगचुक यांचे उपोषण दिल्ली पोलिसांनी मोडून काढले. वांगचुक यांचं उपोषण मोडीत काढल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यास सुरुवात केलेली आहे. आता दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीने उद्या आयोजित केलेल्या आंदोलनातही विरोधी पक्षाचे नेते सामील होण्याची शक्यता आहे. एकीकडे कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाला राजकीय वळण लागल्याचा आरोप सत्ताधारी भाजप नेते करत आहेत. त्यानंतर होणाऱ्या आरोपाला खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. सोनम वांगचुक यांच्यावर केलेल्या कालच्या कारवाईचा संदर्भ देऊन देशात हुकुमशाही सुरू झाल्याचा मोठा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. संजय राऊत यांनी आज रविवारी माध्यमांशी संवाद साधला. राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय. संजय राऊत यांनी म्हटलंय की महात्मा गांधींनी ब्रिटिशांच्या काळात उपोषण केलं. 21 दिवस उपोषण करून ब्रिटिशांना चर्चेला आणलं. पण स्वातंत्र्यानंतर सोनम वांगचुक जेव्हा विद्यार्थ्यांसाठी उपोषण करतायत तेव्हा सरकार चर्चा करत नाही. 20व्या दिवशी नामर्दाप्रमाणे काळोखात एवढ्या मोठ्या माणसाला फरफटत नेलं. ज्याची उभं राहण्याची उपोषणाने ताकद नाही, त्यांच्यासाठी स्ट्रेचर आणलं नाही, त्यांच्यावर उपोषणाचा दबाव आणला. वांगचुक देशासाठी प्राणत्याग करायला तयार आहे. सरकार घाबरलेलं आहे. सरकारने प्रश्नावर मागण्यांवर चर्चा करावी. धर्मेंद्र प्रधान धर्मात्मा नाही, ते मंत्री आहेत. त्यामुळे विद्यार्थी उद्ध्वस्त झालेले आहेत. सरकारची जबाबदारी आहे की दीपकेंवर लाठी हल्ला करून त्यांना जखमी करत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यावर शाईफेक करायला प्रवृत्त करत आहेत आणि या देशात हुकुमशाही सुरू झाली आहे. उद्या संसदेचं अधिवेशन आहे आणि त्यात हा विषय येईल. उद्या दिल्लीत मोर्चा आहे असंही ते म्हणाले आहेत. हे जे सरकार आहे नरेंद्र मोदींचं, हे लोकशाहीवादी सरकार नाही. लोकशाहीमध्ये सर्व प्रकारच्या आंदोलनाला मान्यता आहे. या देशावर जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं, म्हणजे ब्रिटिशांचं राज्य होतं, तेव्हाही महात्मा गांधींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनासाठी उपोषणाचा आणि सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला होता आणि 21 दिवस उपोषण करून शेवटी ब्रिटिश सरकारला चर्चेसाठी समोर आणलं होतं. पण स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये सोनम वांगचुक यांच्यासारखा एक पर्यावरणवादी, वैज्ञानिक, एक सामाजिक कार्यकर्ता जेव्हा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपोषण करतो, तेव्हा एक तर सरकार कोणती चर्चा करायला तयार नाही आणि 20व्या दिवशी नामर्दाप्रमाणे काळोखात चादर टाकून आडवं करून इतक्या मोठ्या माणसाला फरफटत घेऊन गेले, ज्याची उभं राहण्याची ताकद नाही उपोषणामुळे. त्याच्यासाठी त्यांना स्ट्रेचरसुद्धा आणण्याचं सौजन्य दाखवलं नाही आणि जबरदस्तीनं उपोषण सोडण्यासाठी त्यांच्यावर जो दबाव आणला, त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. सोनम वांगचुक हे प्राणत्याग करण्यास सज्ज आहेत देशासाठी आणि सरकार त्यांना घाबरलं आहे. जर सरकार घाबरलं असेल तर सरकारने ज्या मागण्या आहेत तरुणांच्या त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे. मी आधी सांगितलं, हे धर्मेंद्र प्रधान आहेत. हे काय फार महान शिक्षणतज्ज्ञ किंवा फार महान नेते, धर्मात्मा नाही आहेत. ते एक मंत्री आहेत आणि त्यांच्याकडून चुका झालेल्या आहेत आणि लाखो विद्यार्थी त्याच्यामुळे उद्ध्वस्त झाले. 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. अशा वेळेला सरकारची जबाबदारी आहे. पण सरकार पोलीस बळाचा वापर करून वांगचुक यांना अटक करते आणि त्यानंतर दुसरे जे तरुण कार्यकर्ते आहेत अभिजित दिपके, त्यांच्यावरती लाठी हल्ला करून त्यांना जखमी करत आहे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यावरती शाई फेकण्यासाठी प्रवृत्त करत आहे. हा देश हुकुमशाहीकडे झुकला असं म्हणतात, वळला नाही. या देशामध्ये हुकुमशाही सुरू झालेली एवढंच मी सांगेन. पण उद्या पार्लमेंट सुरू होत आहे आणि पार्लमेंटमध्ये हा विषय येईल. उद्या एक दिल्लीमध्ये मोर्चा आहे
आंदोलन आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे सहभागी. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.